से आधी पड़ता रे बाबा हमें मत मारो हम बाल बच्चे वाले हैं जान प्यारी है भजन करो लागले भजन करायला वैऱ्याच्या गावात सत्ता त्याचंच भजन नाही भजन किया तो मार डालूंगा जन्मात भजन केलं नव्हतं टाळ्या वाजू वाजू भजन केलं हनुमानजी एवढा आनंद झाला कदा ठेवली डोळे मिटले डोळू लागले 2-4 राक्षस पळत गेले 2-4 राक्षस पळत गेले आणि पळत जाऊन मालकाला सांगितलं लंकेश मालिक सरकार क्या हुआ एक बंदर आया पूरा बगीचा उखाड़ डाला एक बंदर आया पूरा बगीचा उखाड़ डाला और अपने आदमियों को मारा तो अपने आदमी क्या कर रहे अपना आदमी भजन कर रहे मालिक और मग रावणाने आवाज दिला अक्षय ही पिताजी जाओ अपने आदमी को मारा अपना बगीचा उखाड़ डाला जाओ कौन बंदर आया है देखो तो और मग अक्षय कुमार हे टिंकल खन्नाचा नवरा अक्षय कुमार नाही ही अक्षय कुमार नवनाचा आहे तुम्हाला माहिती आहे असं म्हणून सांगितलं नसतं तर तुम्हाला वाटेल टिंकल खन्नाचा नवराच काही अक्षय राजेश खन्नाचा दवाई अक्षय ज्याच्या बापाच्या बगीचात हनुमंत आहे आणि ज्याचा बगीचा आहे तो भाई आणि बाहेरून म्हणतो हनुमंतराला अरे बंदर हनुमानजी बोले बगीचे के अंदर रे हनुमान एक अक्षयच्या डोक्यात टाकली बाकीचे राक्षसाचा हिसाबच झाला महाराज गिनतीच केली नाही महाराज बाकीचे पळू लागले हनुमानजी बोले कहा भागे हम बाल बच्चे वाले बाबा हम बाल बच्चे वाले हमें मत मारो बाबा हमें मत मारो अक्षयाला एका ठोक्यात खलास करो हमें मत मारो बाबा आपको जानकारी है बाबा कौन सा भी काम करते मत मारो एक काम करो कौन सा भजन करो हनुमानजीला बिहेलं की भजन सुरू करायचे संख्या वाढली भजनाचा आवाज वाढला हनुमानजीला आनंदावर येणार गदा ठेवली बसले डोळे मिटले भजन सुरू केलं हनुमंताने डोळे लागले राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की स्मरण करत हनुमानजी बसले बाकीच्या वानराने बघितले महाराज डोळे लावून भजन करायला कहा तो पटकन मालकाकडे 2-4 पळतच गेले लंकेश सरकार क्या हुआ वे चिल्लाते दौड़े आ रहे मालिक बोला नहीं जाता मालिक बोला नहीं जाता क्यों क्या हुआ आपका बेटा अक्षय कुमार क्या हुआ अक्षय का 6 हो गया क्या अक्षय मर गया जी सरकार अक्षय मर गया तो बाकी के सारे राक्षस क्या कर रहे थे बाबा वो गदा वाला मानता नहीं
लेकिन डर के मारे हरे राम बोलना पड़ता है सरकार. वो भी ताली बजा के अच्छा. आणि मग रावणा नाव दिला इंद्रजीत महाराजा बेटा तुम्हारा भाई को मारा. आणि मग इंद्रजीत हनुमानजीला आले. इंद्रजीत आल्यावर हनुमानजीला जे आनंद झाला. इथं आनंद का झाला? इथं आनंद याच्यासाठी झाला की माझ्यासोबत युद्ध करणारा तुल्यबळ कोणीतरी आहे म्हणून कवाय भांडण करताना बराबरीचे सफल भांडण करताना कवाय बराबरीचे जसं गरीबाच्या नादात लागायचं नाही कवाय. ती भाकरीला माग आणि त्याच्यापाशी जाऊ तूही बघतो तूही बघतो बस केवढं. हनुमंतरायाला आनंद झाला आणि मग इंद्रजीत आला. इंद्र केसरी आया युद्ध करने में अब मजा आएगा युद्ध में. थोड्याच वेळात इंद्रजीत घाबरला. इंद्र ने सोचा बाप रे हनुमान साधारण योद्धा नहीं मुझे मार डालेगा. आणि इंद्रजीत मेघाच्या फळीच्या आडवं लपून बसला. हनुमंतरायाने आवाज द्यायचा मंडलरी के बेटे महाराजा महान. तरी इंद्रजीत येत नाही. आणि मग विचार केला हे असं बाहेर येणार. हनुमंतरायाने काय विचार केला हे असं बाहेर येणार. त्याच्यासोबत आलेले राक्षस धरले आणि कन्याने कुठून बाबा हमें क्यों मारे. बाबा हमें क्यों मार रहे हमें क्यों मार रहे. हनुमंतरायाला माहित होतं ह्याला मारल्याची ते ढगातून खाली येणार. फळीत लपले ना ढगाच्या. हमें क्यों मार रहे. तुम्हारा मालिक कहाँ है. छुप कर बैठा है तो उसको बुला. हमसे नहीं आता तुमसे नहीं आता तो एक काम करो. बाबा कौन सा ही काम करते लेकिन मत मारो. हनुमान जी बोले भजन करो. इंद्रजितानं मेघाच्या फळीतून सांगितलं बाप मोवा पगार तुम्हाला द्यालाय आणि त्या वाहन शेपटवाल्या वानरा संग भजन करायला बंद करो. आणि मग भजन बंद केलं. तनख्वा मेरा बाप देता और नाम दुश्मन का देते बेवकूफ काय के. ब्रह्मपासाचा अपमान होऊ नये म्हणून हनुमंतरायानं ब्रह्मपासात बांधून घेतलं आणि बंधनात आले. आणि हनुमंतराय उठाव उसको उठवायला आले. राक्षस बंधनात बांधलेल्या हनुमंतरायाला उठवायला आले. हनुमंतरायाने डोळे लावून घेतले. आता उचलाय गेलं तर उचलायला तरी का. जेसीबी कशी उचली त्या मुंडकं सगळ्यानं तसं हनुमंतरायाला उचललं तर उचललं. हनुमंतरायानं जरा डोळे उघडले. डोळे उघडले उघडले राक्षस श्रीराम हनुमंतरायाने डोळे उघडले की राक्षस भजन करायचे. डोळे लावले तिथे गेले आणि मग हनुमंतरायाने डोळे उघडले. आपोआप भजन सुरू झालं. मग हनुमानजीला रावणाच्या दरबारात नेण्यात आलं.